गुरटेबी जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात विद्यार्थ्यांना चटईचं वाटप। सुरगाणा तालुक्यातील गुरटेबी येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले। यावेळी जय बजरंगबली गाव विकास समितीचे अध्यक्ष तथा गुरटेबी गावचे नेतृत्व योगेश भाऊ जाधव यांच्या पुढाकारातून शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटईचं वाटप करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली। विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात तसेच शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक राहावा या उद्देशाने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला। त्यानंतर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक असलेल्या चटईचं वितरण करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेले या उपक्रमाचे उपस्थित ग्रामस्थ, शिक्षक, महिला, तरुण मंडळाच्या सदस्यांनी कौतुक केलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं असून गुरटेबी येथे राबवण्यात आलेला हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण ठरला। या कार्यक्रमाला उपसरपंच छेबीताई, वार्ड युवराज जाधव, अमृता जाधव, भाऊराव भिवसन, नदराज भिवसन, अरुण वाड, पुंडलिक डबाळे, काशीनाथ जाधव, प्रवीण जाधव, राहुल जाधव, नदराज जाधव, परशुराम जाधव तसेच गावातील नागरिक उपस्थित होते। शाळेचे शिक्षक भुसरे सर आणि लोखंडे सर यांच्यासह गावातील महिला, अंगणवाडी सेविका कलाबाई पाडवी, हेमलता जाधव, योगिता जाधव, आशा वाड, भाग्यश्री जाधव तसेच गुरटेबी येथील महिला आणि तरुण मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरटेबी गाव विकास समिती तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले। विद्यार्थ्यांच्या हितासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ। जे सतत मला रोजच कॉन्टॅक्ट करत असतो की सर आपल्याला शाळेसाठी काय करता येईल, काय विकास करता येईल आपल्या शाळेचा, आणि त्याला मी सजेस्ट करत असतो की आपण असं केलं तर असं होईल आपल्या शाळेत। कारण मी जवळपास 6 वर्ष नांदगाव तालुक्यातील मनमाड या शाळेत होतो। त्या ठिकाणी जी आम्ही शाळा बनवली होती, 6 लोकांचा स्टाफ होता आणि ती शाळा जिल्ह्यामध्ये 1 नंबर आलेली आहे। तशी आपल्याला ही सुद्धा शाळा आपल्याला जिल्ह्यात नंबर करायची आहे आणि ती काही एकट्या माझ्याने होणार नाही। त्यात तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे, त्यातही लोकांचा सहभाग हा खूप महत्वाचा आहे। या जगामध्ये काही अशी व्यक्ती आहेत की जे माझं तर पोट भरतंय पण दुसऱ्या लोकांचं कसं पोट भरेल याचाही प्रयत्न करतात। अशीच व्यक्ती या ठिकाणी आज एक उपस्थित आहे, ती म्हणजे आपला योगेश युवराज जाधव। या मुलांनी शाळेसाठी खूप अशी धडपड करत असतो तो, आणि मला 2 दिवसापूर्वी त्याचा फोन आला की सर मला शाळेला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, म्हणजे फोटो देऊ का। मी त्याला सजेस्ट केलं की फोटो आपल्याकडे भरपूर आहेत, जवळपास मी 10-20 फोटो घेऊन आलोय, तर तू एक तुझी आठवण म्हणून शाळेसाठी सतरंजा देऊ शकतोस तू। तर त्याने खुशी खुशी ती गोष्ट मान्य केली आणि आपल्या लाडक्या लेकरांसाठी उद्यापासून बसायला ज्या आपण फाटक्या कडेवर बसतो तसं न बसता आपण उद्यापासून सतरंजीवर बसणार आहोत। तर असे आपले योगेश भाऊ, त्यांचं वडील, असं सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। त्या सर्वांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आणलेली भेट वस्तू आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य या सर्वांच्या उपस्थितीत या शाळेला द्यावी, असं मी त्यांना आमंत्रित करतो।